Hello students, how are you? I hope you all are fine. Today we are going to discuss a new activity, that is I speak, I say, I talk on page number 58 and 59. Okay, shall we start? Number 1. Listen, repeat, learn and recite. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन ॲक्टिव्हिटी शिकणार आहोत जी आहे आय स्पीक, मी बोलतो. आय से, मी म्हणतो. आय टॉक, मी संभाषण करतो. नाउ सी ऑन पेज नंबर 58. कॅट्स पर, लॉयन रोअर्स, owls hoot, bears snore, crickets creak, mice squawk, sheep baa, but I speak. पहा, या ठिकाणी तुम्हाला काही प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे चित्र पण दिसत आहेत ना पुस्तकामध्ये. तर आपल्याला या ठिकाणी काही प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज ते काय करतात हे दिलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. पहा, कॅट्स पर, मांजरे गुरगुरतात. लॉयन्स रोर, सिंह गर्जना करतात. आउल्स हूट, घुबडे घुतकारतात. बियर्स स्नोर, अस्वले घुरघुरतात. क्रिकेट्स क्रिक, क्रिकेट्स मीन्स रातकिडे. तुम्ही ऐकलं असेल रात्रीच्या वेळेस आपल्याला रातकिड्यांचा आवाज येतो. कसे करतात आवाज रातकिडे? रातकिडे किरकिर असा आवाज करतात. माईस स्क्विक, तुम्ही माईस उंदीर पाहिला असाल ना, आवाज कसं करतात बरं ते? उंदराचा आवाज ची ची असा आपल्याला ऐकायला येतो. मीन्स माईस स्क्विक, उंदीर ची ची आवाज करतात. शिप बा, पहा या ठिकाणी चित्रात तुम्हाला मेंढी दिसते ना. मेंढ्या कसा आवाज काढतात? बेबे, मेंढ्या बेबे असा आवाज करतात. पण पहा शेवटी काय म्हटलेलं आहे? बट आय स्पीक, पण मी बोलतो. आपण कोणता आवाज काढतो का? नाही. पहा शेवटी आपल्या चित्रामध्ये हा मुलगा दिसत आहे आणि तो काय म्हणतो? हे सगळे प्राणी वेगवेगळे आवाज काढतात, पण मी मात्र बोलतो. ओके नाही. पहा नेक्स्ट स्टांजा. मंकीज चॅटर, काऊज मू, डक्स स्क्वॅक, पिजन्स कू, पिग्स स्कीव, हॉर्सेस नेई, चिकन्स क्लक, बट आय से. माकडे दातांचा कटकट असा आवाज करतात. बरोबर आहे की नाही? तुम्ही माकडांचा आवाज ऐकला असेल. ते काय करतात? दातांचा आवाज कटकट असा करतात. काऊज मू, गाई हंबरतात. हो की नाही? आपल्याला माहित आहे, आपल्याला गाय ओळखीची आहे. गाई काय करतात? हंबरतात. डक्स क्वॅक, बदके क्वॅक क्वॅक असा आवाज काढतात. पिजन्स कू, हो की नाही? पिजन्स म्हणजे पारवे. पारवे काय करतात? गुंजन करतात. पिग्स स्कीव, डुकरे कर्कश काय करतात? किंचाळतात. ओके. पिग्स स्क्विल, हॉर्सेस नेई, तुम्हाला माहिती आहेत घोडे खिंकाळतात. ओके. चिकन्स क्लक, कोंबडीचे पिल्ले क्लक क्लक असा आवाज करतात. बट आय से, पण मी से म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे? बोलतो, म्हणतो. हो की नाही? लास्ट स्टांजा. फ्लाईज हम, डॉग्स ग्रोल, बॅट्स स्क्रीच, owls howl, frogs croak, parrots squawk, bees buzz, but I talk. पहा शेवटी तुम्हाला
काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? फ्लाईज हम, माशा गुणगुणतात. डॉग्स ग्रोल, कुत्रे काय करतात? घुरघुरतात. हो की नाही? तुम्हाला माहिती आहे कुत्र्यांचा घुरघुरण्याचा आवाज तुम्ही ऐकला असेल. डॉग्स ग्रोल, कुत्रे घुरघुरतात. बॅट्स स्क्रीच, वटवाघळे कर्कश आवाज काढतात. हो की नाही? रात्रीच्या वेळेस आपल्याला वटवाघळांचा आवाज येतो. आपल्याला कर्कश असा आवाज वटवाघळांचा आलेला ऐकायला येतो. उल्स हाऊल, लांडगे की काटतात. फ्रॉक्स क्रोक, बेंडूक खोल कर्कश आवाज काढतात. पॅरोट्स स्क्वॅक, पोपट कर्कश आवाज काढतात. हो की नाही? तुम्ही पोपटाचा आवाज ऐकलेला असेल. बीज बज, आणि मधमाशा गुणगुणतात. बट आय टॉक, पण मी बोलतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आय स्पीक, आय से, आय टॉक म्हणजे मी बोलतो, मी म्हणतो आणि मी संभाषण करतो. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. ठीक आहे? ऐकायचं आहे आणि म्हणायचं सुद्धा आहे तुम्हाला. ऑन नेक्स्ट पेज, पेज नंबर 59 पहा. हा जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 3 नंबरचा क्वेश्चन आहे. हे दोन्ही क्वेश्चन्स सिलेबसमधून वगळलेले आहेत. सिलेबस कमी केलेला असल्यामुळं हा सेकंड आणि थर्ड क्वेश्चन परीक्षेसाठी वगळलेला आहे. नाव क्वेश्चन नंबर 4. फॉर्म पेअर्स. राईट कंप्लीट कन्व्हर्सेशन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन्स. यू मे यूज सम ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? जोड्या करा. खालील प्रसंगासाठी पूर्ण संवाद लिहा. त्यासाठी येथे दिलेल्या काही वाक्यांचाही उपयोग करता येईल. पहा तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे? दोघेजण बोललेले, संभाषण केलेले दिसत आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. पहा प्राण्यांचंच आपल्याला या ठिकाणी चित्र दिसत आहेत. हत्ती दिसत आहे, उंदीर दिसत आहे. हो की नाही? पहा सुरुवातीला इज युअर फादर ॲट होम. फोनवरून बोललेलं आपल्याला संभाषण दिसत आहे ठिकाणी. पहा नो, नो म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे तुम्हाला काय लिहिता येईल मग? ही इज नॉट ॲट होम. ओके. नेक्स्ट, कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज? येस यू कॅन. अँड लास्टली, इज दॅट मिसेस लॉयन? नो, आय एम मिस कॅट. तर अशा पद्धतीने काही मजेशीर वाक्य तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. ओके. मग खाली सुद्धा काही वाक्य दिलेली आहेत. हॅलो, सॉरी, रॉंग नंबर याचा सुद्धा हा उपयोग करून तुम्ही हे संभाषण पूर्ण करू शकतो. हो की नाही? अजून काय दिलेलं आहे? प्लीज गिव्ह हर अ मेसेज. हो की नाही? घरात कोणी नसेल, एखाद्या व्यक्तीसाठी आपण फोन केला असेल आणि तो व्यक्ती जर घरात नसेल तर त्या व्यक्तीसाठी आपण एखादा मेसेजसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. प्लीज आस्क हिम टू रिंग मी अप. प्लीज स्पीक अ लिटल लाउडर. मे आय नो हूज कॉलिंग. डॅश स्पीकिंग. हो की नाही? आपल्याला एखादी व्यक्ती माहीत नसेल बोलणारं तर आपण विचारू शकतो हू इज स्पीकिंग अँड डॅश हिअर. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण वाक्य कंप्लीट करायची आहेत. ओके. हॅव यू अंडरस्टूड ऑल ऑफ दीज ॲक्टिव्हिटीज? In this way, we learned how animals and birds speak. Remember these sounds very well. Okay? Thank you.